हाय बाळा. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. आपल्याला खूप जीव लावते. आपण त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहोत, किती स्पेशल आहोत याची जाणीव करून देते. आपल्याला प्रायोरिटाईज करते. मग अचानक एका दिवशी हे सगळं बदलतं. अचानकच आपण त्या व्यक्तीसाठी तितके महत्वाचे नसतो. आपण त्या व्यक्तीची प्रायोरिटी नसतो. मग आपल्याला त्रास होतो. आणि हा त्रास इतका वाढतो, की एका पॉइंटला आपण स्वतःला कमी समजायला लागतो. आपण स्वतःमधल्या कमतरता शोधायला लागतो. बरं, ह्या सगळ्यात त्या समोरच्या व्यक्तीची काहीच चूक नाहीये. चूक आपली आहे. कसं काय? आपण समोरच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या व्हॅलिडेशनची सवय स्वतःला लावलेली असते. आपण स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या इमोशन्सचा रिमोट कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकलेला असतो. बाळा, तुला दुसऱ्या कुणाच्याही व्हॅलिडेशनची गरज नाहीये. ज्या प्रेमाची अपेक्षा तू दुसऱ्याकडून करतेस ना, तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तू स्वतःवर प्रेम कर. इतकं की दुसऱ्या कोणाची गरजच पडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घे. स्वतःच्या इमोशन्सचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात असू दे. ओके?